चला मंडळी, आज अश्विनीने काय बनवलं आहे? भोपळ्याचं गोड थालीपीठ कसं केलं ते बघायचं आहे. चला यूट्यूबला जाऊया, अश्विनी चॅनलवर भोपळ्याचं गोड थालीपीठ कसं केलं ते बघूया आणि करून बघूया. घरी आवडल्यास अश्विनीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघायचं आहे उपवासाचं थालीपीठ, भोपळ्याचं थालीपीठ. हा बघा, लाल भोपळा घेतला आहे, फोडी करून शिजवून घेतला आहे, त्याच्यात गूळ विरघळवून घेतला आणि मिक्सरला हे काढून घेतलं आहे. आपण ह्याच्यामध्ये ही पिठं बसवायची आहेत आणि थालीपीठ करायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे, राजगिराचं पीठ घेतलं आहे आणि हे वरीचं पीठ घेतलं आहे. वरीचं पीठ जास्ती घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा कमी राजगिऱ्याचं घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा कमी साबुदाण्याचं घ्यायचं आहे. दाण्याचं कूट घेतला आहे, ते तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे. जिरा ठेवला आहे, जिरा पावडर ठेवली आहे, मीठ ठेवलं आहे, तूप ठेवलं आहे आणि इथे मी हिरवी मिरची थोडीशी आता करून घेतली आहे बारीक. हिरवी मिरची थोडीशी घालायची, कारण का तर आंबट गोड तिखट असं हे लागलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी आपण आंबट काही घातलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही लिंबू पिळू शकता, मग हे थालीपीठ एकदम झकास लागतं. आता हे फक्त गोड आणि थोडंसं तिखट असं थालीपीठ लागणार आहे. चला आपण थालीपीठ करायला हे भोपळ्याचं जे मिश्रण केलं आहे ह्याच्यामध्ये ही पिठं बसवूया आणि थालीपीठ लावूया. आता ह्याच्यात कोथिंबीर ठेवली नाही आहे, पण कोथिंबीर मी घालणार आहे. कोथिंबीर चालत असेल तर अवश्य घाला. मंडळी, आपण ह्याच्यामध्ये पीठ कालवून घेऊया. एक एक पीठ आता आपण ह्याच्यात आधी ओतून घेऊया. आपण वरी पीठ ओतून घेतलं आहे. हे राजगिरा पीठ आहे. वरी पीठ जास्ती घ्यायचं, त्याच्यापेक्षा कमी राजगिरा घ्यायचं, त्याच्यापेक्षा कमी साबुदाणा घ्यायचं. हे तुमच्या अंदाजाने घ्यायचं. साबुदाणा पीठ घेतलं आहे. दाण्याचं कूट घालायचं, जिरं घालायचं, जिरं पावडर घातली आहे. आता ह्याच्यात गूळ आहे, म्हणजे गोड थालीपीठ आहे, तरी पण थोडंसं तिखट करायचं आहे. गोड आणि तिखट असं लागेल. मीठ घातलं आहे, मीठ अंदाजाने घालायचं आहे, कमी जास्ती तुमच्या. तूप घालून घेतलं आहे, मी ह्याच्यात गारच तूप घालून घेतलं आहे. तेल घातलं तरी पण चालून जाईल. आता थोडंसं मिरची घालणार आहे. ही बघा, एवढी हिरवी मिरची मी घालणार आहे ह्याच्यात, म्हणजे गोड आणि तिखट असं थालीपीठ हे लागेल. चवीला एकदम भन्नाट थालीपीठ लागतं. आता ह्याच्यात कोथिंबीर मी तुम्हाला साहित्यात दाखवली नव्हती, पण मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आधी हे सर्व मिक्स करूया. हे तूप जे घेतलं आहे ते सर्व पिठाला लागलं पाहिजे. गरम तूप घातलं तरी चालेल, गरम तेल घातलं तरी चालेल, गार घातलं तरी पण चालेल. फक्त तूप किंवा तेल जे घालाल ते 1 चमचाच घाला, 1 ते 1.5 चमचा, जास्ती घालू नका, मग ते थालीपीठ विरघळायला लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण हे भोपळा गूळ असं जे एकत्र करून घेतलेलं आहे, भोपळा शिजवला, त्याच्यात गूळ विरघळवला आणि मग हे मिक्सरला काढून घेतलं आहे. भोपळ्याच्या पुऱ्यांना आपण करतो तसंच. आता ह्याला पाणी लागणार नाही, मी थोडंसं घेऊन ठेवलं आहे, पण आपल्याला ह्याच्यातच पीठ भिजवायचं आहे. भोपळ्याचे गोड थालीपीठ. आता ह्या भोपळ्याचं माप असं काही नाही आहे, ते अंदाजाने करून ठेवायचं. हे मिश्र सारण असं भोपळ्याचं मिश्रण असं अंदाजाने करून ठेवायचं आणि मग जसं लागेल तसं घालायचं. फ्रीजमध्ये 8 दिवस छान राहतं. त्याच्यामध्ये एकदा पुऱ्या करा, एकदा असं थालीपीठ करा.
अशा प्रकारे मी आता भिजवून घेते। हे पहा, आपलं सर्व थालीपीठाचा गोळा बनवून तयार झाला आहे। थोडासा तुपाचा हात याला घेणार आहे। तेल घेतलं तरी पण चालेल, पण मी याला आता तूपच घेतलं आहे, त्यामुळे तूप घेतलं आहे। तुमची आवड पसंत अपने आपने, तूप घ्या नाहीतर तेल घ्या। आता ह्याला मी पाणी अजिबात वापरलं नाही आहे। बघा, पाणी मी ते ठेवून घेतलं होतं, पण पाणी लागलेलंच नाही आहे। आपण जे भोपळ्याचं सारण केलं त्याच्यामध्ये मिश्रण केलं पातळ, गूळ विरघळवून जे केलं त्याच्यामध्येच हा गोळा भिजला आहे। आता हे 1-2 मिनटं ठेवूया, 2-5 मिनटं, जास्ती ठेवायचं नाही ना, ते सैल होत राहील। आणि आता थालीपीठ थापूया आणि आपण थालीपीठ करून घेऊया। भोपळ्याचं गोड थालीपीठ। आता लाल भोपळा शिजवून तुम्ही गूळ विरघळवून मिक्सरमधनं काढाल, ते मिश्रण आहे ना, ते 8 दिवस जवळजवळ फ्रीजमध्ये छान राहतं। एकदा पुऱ्या करा, एकदा असं थालीपीठ बनवा। उपासाला आता बनवा भोपळ्याचं गोड थालीपीठ। हे पहा, हे बघा, आपण तवा घेतला आहे। मी मोठा तवा घेऊन घेतला आहे। आता आपण हे तूप लावून घेऊया। तेल लावून घ्या, तूप लावून घ्या, पसंत अपने आपने। आता ह्याच्यात मी छोटी छोटी थालीपीठं लावणार आहे। याचं मोठं थालीपीठ नाही लावायचं, लावलं तरी चालेल, कधी कधी ते चिटकून बसतं, गूळ आहे याच्यामध्ये, म्हणून छोटी लावायची, म्हणजे ते कालथ्यामध्ये पटकन येऊन जातं। आता थापताना थोडासा पाण्याचा हात घेतला तरी चालून जाईल। जेवढं पातळ तुम्ही करणार थालीपीठ तेवढं छान होईल। जाड ठेवलं तर खायला मजा येईल, पण ते मग पूर्णपणे शिजलं पाहिजे, एवढं एक ध्यान द्या। हे बघा, एक थालीपीठ पूर्ण झालेलं आहे। साधारण हा एवढाच गोळा घ्यायचा, जास्ती मोठं थालीपीठ करू नका। परत सांगते, गुळामुळे एखाद वेळेस ते चिटकून बसू शकतं, म्हणून छोटी छोटी करायची। आता हा तवा मोठा असल्यामुळे ह्याच्यात एका वेळेस साधारण 3 थालीपीठं होऊन जाईल। हे पहा, बिना पाण्याचं आहे, याला पाणी वापरलं नाही अजिबात, पाणी लागतच नाही। जे भोपळ्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्येच भिजवलं आहे। आता हे थापताना जर तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, पण लागत नाही आहे तुम्हाला। तुम्ही पीठ कसं भिजवणार त्याच्यावर अवलंबून आहे। जर वाटलं तर पाण्याचा हात घ्या, पाणी खूप घेऊ नका। चला, आता हा तवा गार आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर मी करून घेतलेत। आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि ह्याच्यातनं तूप सोडूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया। तव्यावर बघा थालीपीठं ठेवले, त्याच्यावर झाकण ठेवलं आहे। पहिला गॅस 1-2 मिनटं मी मोठा ठेवला आणि झाकण ठेवून आता मीडियम गॅस केला आहे। गॅस मोठा करू नका, मोठा केलात गॅस तर हे थालीपीठाचा रंग काळा येईल। तर 2 मिनटं अजून हे झाकण राहू द्या आणि मग आपण उलटून घेऊया थालीपीठ। ही पहा, थालीपीठं अजून झालेली नाही आहेत, मी झाकण काढून बघितलं आहे, पण आता मी झाकण ठेवणार नाही आहे, मीडियम गॅसच ठेवणार आहे आणि थोडंसं कालथा खालती घालून एखादं थालीपीठ झालं आहे का ते बघायचं। हे पहा मंडळी, आपली थालीपीठं तयार झाली आहेत। मीडियम गॅसवर करून सुद्धा असा रंग आला आहे। तुम्ही मीडियम गॅसच ठेवा, लहान ठेवलात तरी पण चालून जाईल। आता आम्ही गॅस लहान ठेवलेला आहे। थालीपीठं पूर्ण झाली आहेत, ही काढून घेऊया आणि दुसरं थालीपीठ लावून घेऊया। आता ही अशी का दिसत आहेत, तर ही गुळामुळे अशीच दिसणार, पांढरी दिसणार नाही। आता ही थालीपीठं झालेली आहेत, काढून घेऊया आणि तूप घालून खायला घेऊया। आज आपण बनवलं आहे भोपळ्याचं गोड थालीपीठ। कसं केलं ते बघायचं असेल तर चला अश्विनी चॅनलला जाऊया आणि भोपळ्याचं गोड थालीपीठ, उपासाचं गोड थालीपीठ बघूया। हे बघा, पहिले 3 थालीपीठं झालेली आहेत, पण आता तवा गरम आहे त्यामुळे मी एक एकच थालीपीठ लावून घेतलं आहे। हे फक्त सगळीकडनं झालं पाहिजे, एवढं एक बघा, कच्चं नाही राहिलं पाहिजे।
आता हे असं का होते असं जर वाटत असेल तर ते गुळामुळे असंच होणार, असाच रंग येणार त्याला, तांबडा तांबडा. आता एक शेवटचं थालीपीठ राहिलं आहे, ते घालून घेऊया. आता तूप मी घालणार नाही आहे, ह्याला तेल घालणार आहे. तेल घालून सुद्धा थालीपीठ तयार होतं, तूप घालूनही होईल. आता याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. मी मगाशी ते थालीपीठ केलं तेव्हा झाकण ठेवलं नव्हतं. गॅस थोडा मीडियम करून इथेच उभं राहून थालीपीठ पूर्ण करून घ्यायचं, कारण ते गुळामुळे थोडंसं थालीपीठ चिकटतं. चला मंडळी, आपले थालीपीठं सर्व बनवून तयार झालेले आहेत. आता तुपाबरोबर खायला घेऊया. हे थालीपीठ थोडंसं गार झालं की कडक होईल, थोडंसं कडक होईल, मऊ राहणार नाही. गुळामुळे ते तसं होणार. फक्त हे थालीपीठ असं दाबून दाबून तयार करा. चला मंडळी, भोपळ्याची गोड थालीपीठं बनवून तयार झाली आहेत. आता हे आपण कशाबरोबर खायचे आहेत तर तूप ठेवलं आहे, हे घरचं तूप आहे, आणि लिंबाचं गोड लोणचं ठेवलं आहे, त्याच्याबरोबर आपण ही थालीपीठ खायची आहेत. ही थालीपीठं एकदा तरी अवश्य घरी करून बघा. आता उपासाला आहे, उपासाचंच थालीपीठ आहे भोपळ्याचं गोड थालीपीठ. एकदा तरी अवश्य घरी करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. भोपळ्याची ही गोड थालीपीठं एकदा तरी अवश्य करून बघा. एकदम छान झाले आहेत. टेस्टी टेस्टी थालीपीठं झाली आहेत. आता ही या रंगावर होणार, कारण ह्याच्यामध्ये गूळ आहे, त्याच्यामुळे ही याच रंगावर थालीपीठं होणार. पांढरी पांढरी पिवळी होणार नाहीत, एवढं एक ध्यान द्या. थालीपीठं करताना गॅस मीडियम ठेवायचा, एवढं लक्षात द्या. एकदम मोठ्या गॅसवर थालीपीठ करायचं नाही आहे, मीडियम गॅसवर थालीपीठ बनवायचं आहे. चला तर मग आता आपण थालीपीठ खायला घेऊया.